नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या सिरियलमध्ये खूप रंजक अशा घडामोडी घडल्या. त्याच्यामध्ये नागराज जो आहे तो राकेशवर खूप चिडतो. पुन्हा तू माती खाल्ली, तुला काहीच करता आलं नाही, ते जिवंत कसे परत आले असं तो वेगवेगळ्या गोष्टीवरून झापत असतो. सचिन त्यांची समजूत काढत असतो. ते भांडतच असतात. शेवटी भांडण्याची वेळ नाही, खूप विचार करून वागण्याची वेळ आहे असं सचिन आठवण करून देतो. त्यावेळेस तू इथून निघून जा राकेशला असं तो बोलतो आणि सचिनशी नागराज बोलतो. काय करावं काही समजेना, कारण सगळी प्रॉपर्टी ह्या सायलीच्या नावावर होईल, मग आपल्या हातात काहीच घंटा राहणार नाही असं तो बोलतो. इकडे सायली आणि अर्जुन आईस्क्रीम खात असतात. त्यावेळेस खूप लहानपणीच्या नकला ही सायली करते. त्यावेळेस ह्या घटना आवडेल मला असं अर्जुन बोलतो आणि अरे तुरे बोल असं बोलतो, पण त्याची मानसिक तयारी नसते. सगळ्यांना देखत मी असं बोलू शकत नाही असं ती बोलते आणि मला लहानपणासारखं जगायचं आहे असं ही सायली बोलून दाखवते. इकडे राकेश खूप विचारत असतो, कारण वडिलांनी तर हाकलून दिलेलं असतं. शेवटी तो सचिनला फोन लावतो. सचिनला फोन लावल्यानंतर तो सचिन सुचवतो की तू प्रियाची गाठ घे, प्रिया नक्की तुला काहीतरी चांगला सल्ला देईल. सचिनचं ऐकल्यानंतर तो प्रियाच्या भेटीसाठी जेलकडे निघतो. जेलमध्ये तिला येऊन भेटतो. त्यावेळेस ही नाटकं करू लागते की तू बहिणीला कसा विसरलास, मला इथून बाहेर काढ. त्यावेळेस कुठली बहीण, तू काय खरी तन्वी समजते का काय? सायली सगळं कळालं आहे, खरी तन्वी तीच आहे. त्याच वेळेस असं कळल्यानंतर तिला खूप आश्चर्य वाटतं. अरे बापरे, सगळी करोडांची प्रॉपर्टी ही तिच्या घशात जाते का काय असा प्रश्न हिला पडतो. इकडे अर्जुन दवंडी देत असतो घरामध्ये आणि सर्वांना तो बोलून घेतो. ताट आणि चमचा वाजून वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सगळ्यांना तो एकत्र करतो. हे काय चाललं आहे पोरकळपणा असं प्रताप बोलतो. त्यावेळेस चैतन्य देखील त्या ठिकाणी आलेला असतो. तो सर्व जुन्या आठवणी जागृत करतो आणि वेगवेगळे फोटो दाखवून सर्वांना इम्प्रेस करतो. ही आयडिया सर्व तन्वीचीच असेल असं सांगतो. त्यावेळेस अर्जुन सायली हीच तन्वी आहे असं सर्वांना सांगतो. सर्व संभ्रमात पडतात. हे काय नवीन आहे, हे कसलं खूळ आहे असा हा विचार करतो. त्यावेळेस खरंच हे सत्य आहे असं तो बोलतो. सर्वांना आश्चर्य वाटतं. प्रतापराव देखील खूप चिडतात. रविराज आणि प्रतिमा आत्या तर खूपच चिडतात. आता काय करावं, यांची समजूत कशी काढावं? ही तन्वीची नक्कल करता करता खरंच सतत तन्वी समजली आहे असं सर्वांना वाटतं. पण अर्जुन ऐनवेळेस एक एक प्रूफ सादर पुढच्या एपिसोडमध्ये करणार आहे. रविराज ज्यावेळेस प्रश्न करतो की हा पांचटपणा काय चालला आहे, ही सर्व घटना राकेश गुपचूप ऐकत असतो आणि ते देखील फ्रंटमध्ये येतो. पुढच्या एपिसोडमध्ये तुम्ही बघणार आहात की मधुभाऊ समोर येणार. मधुभाऊ सर्वांना सांगतात की की मला ही ॲक्सिडेंटच्या दिवशीच सापडली. आता ह्यांना खूप रडू कोसळतं. ह्यांच्या भावना इतक्या अनावर झालेल्या असतात की त्यांना काय करावं काही नाही समजत नाही.